मित्रांनो, कल्पना करा की रात्रीचे 2 वाजले आहे आणि घरातले सगळे शांतपणे झोपलेले आहे, पण तुम्हाला झोप लागत नाहीये. कारण अचानक दातामध्ये असं तीव्र दुखू लागलं आहे की जणू कोणीतरी विजेचा झटका देत आहे. तुम्ही पलंगावर वळणं घेत आहात, कधी एका बाजूला तर कधी दुसऱ्या बाजूला, पण आराम मिळत नाहीये. त्या क्षणी एकच प्रश्न डोक्यामध्ये येतो, आता काय करायचं? मित्रांनो, अशा वेळी डॉक्टरांकडे जाणं शक्य नसतं आणि औषधही हाताशी नसतं. पण जर तुमच्या स्वतःच्या स्वयंपाकघरात अशी एखादी साधी गोष्ट असेल जी त्या क्षणी डॉक्टरसारखी मदत करू शकते, तर तुमची समस्या तात्पुरती तिथेच संपू शकते. कल्पना करा की फक्त 2 साध्या गोष्टींच्या मदतीने काही मिनिटांत दातदुखी कमी होऊ लागली तर किती मोठा दिलासा मिळेल. आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण दातदुखी कमी करण्यासाठी एक सोपा घरगुती उपाय पाहणार आहोत आणि त्यासोबतच दात मजबूत ठेवण्यासाठी एक नैसर्गिक मंजन बनवण्याची पद्धतही जाणून घेणार आहोत. हे उपाय साधे आहे, घरच्या घरी करता येतात आणि त्यांच्या मागे वैज्ञानिक कारणे देखील आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तसेच जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर नवे असाल तर ह्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच प्रकारचे आरोग्यवर्धक कंटेंट्स नेहमीच तुम्हाला बघता येतील. चला तर मग मित्रांनो, व्हिडिओला लगेच सुरुवात करूया. मित्रांनो, दातदुखी ही अनेकदा अचानक सुरू होणारी आणि अत्यंत अस्वस्थ करणारी समस्या असते. दाताच्या आतमध्ये अतिशय संवेदनशील नसांचे जाळे असते. जेव्हा दातामध्ये कीड निर्माण होते, एखादा संसर्ग होतो किंवा त्या भागामध्ये सूज तयार होते, तेव्हा ह्या नसांवर दाब येऊ लागतो. या दाबामुळे वेदनेचे संकेत मेंदूपर्यंत पोहोचतात आणि आपल्याला तीव्र वेदना जाणवू लागतात. सुरुवातीला ही वेदना हलकी असू शकते, परंतु वेळेवर उपचार न केल्यास ती हळूहळू वाढत जाते. काही वेळा दातदुखी इतकी तीव्र होते की बोलणे, काहीतरी खाणे किंवा थंड गरम पदार्थांचा स्पर्श होणे देखील सहन करण्याच्या पलीकडे जातो. दातदुखी होण्यामागे आपली दैनंदिन जीवनशैलीही मोठ्या प्रमाणावर जबाबदार असते. दिवसातून वारंवार काहीतरी खाणे, विशेषतः गोड पदार्थांचे जास्त प्रमाणात सेवन करणे, तसेच योग्य प्रकारे दात स्वच्छ न ठेवणे, यामुळे दातांवर जंतू वाढू लागतात. हे जंतू दातांच्या पृष्ठभागावर एक एक थर तयार करतात आणि हळूहळू दातांची झीज सुरू होते. यामुळे दातांमध्ये कीड निर्माण होऊ लागते. सुरुवातीला ही कीड फक्त बाहेरील थरावर असते, पण दुर्लक्ष केल्यास ती हळूहळू आतपर्यंत पोहोचते आणि दाताच्या संवेदनशील भागावर परिणाम करू लागते. याच टप्प्यावर बहुतेक वेळा दातदुखीची सुरुवात होते. मित्रांनो, ह्याशिवाय हिरड्यांमध्ये सूज येणे, जंतूंचा संसर्ग होणे किंवा दातांच्या भोवती अन्नकण साचून राहणे, या कारणांमुळेही वेदना निर्माण होऊ शकते. कधी कधी हिरडी कमकुवत झाल्यास दात सैल वाटू लागतात आणि त्या भागात वेदना किंवा अस्वस्थता जाणवते. त्यामुळे दातदुखी हा केवळ तात्पुरता त्रास नसून तो अनेकदा आपल्या दातांच्या आणि हिरड्यांच्या आरोग्याबाबत मिळणारा एक महत्त्वाचा इशारा असतो. म्हणूनच अशा वेळी फक्त वेदना कमी करण्यावर लक्ष न देता दातांची नियमित स्वच्छता, योग्य आहार आणि गरज पडल्यास दंतचिकित्सकांचा सल्ला घेणे अत्यंत आवश्यक ठरते. मित्रांनो, लवंग ही फक्त स्वयंपाकातील मसाला नसून तिच्यात अनेक औषधी गुणधर्म देखील असतात, जे दातदुखीसाठी अत्यंत प्रभावी ठरतात. लवंगामध्ये असलेले नैसर्गिक घटक दातांच्या नसांवर हलका सुंदपणा निर्माण करतात, ज्यामुळे अचानक सुरू झालेली तीव्र वेदना कमी होण्यास मदत मिळते. ही प्रक्रिया केवळ वेदना थांबवण्यापुरती मर्यादित नसून दाताच्या संवेदनशील भागाला तात्पुरता आराम देते, ज्यामुळे आपण काही वेळ आरामदायक झोप घेऊ शकतो किंवा सामान्य कामकाज सुरू ठेवू शकतो. या नैसर्गिक गुणधर्मांमुळे लवंगाचे महत्त्व आयुर्वेदिक आणि पारंपरिक उपायांमध्ये फार मोठे आहे. याशिवाय लवंगामध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म देखील आहे. दातांमध्ये निर्माण होणाऱ्या जंतूंचा प्रसार थांबवण्यासाठी हे गुणधर्म मदत करतात. जंतूंची वाढ होणे ही दातदुखीच्या प्रमुख कारणांपैकी एक आहे. त्यामुळे लवंगाचा वापर संसर्गावर नियंत्रण ठेवण्यासाठी उपयुक्त ठरतो. या गुणधर्मांमुळे दातदुखीची तीव्रता कमी होण्यास मदत होते आणि अनेक वेळा थोड्या वेळात आराम देखील मिळतो. त्यामुळे लवंग हा एक नैसर्गिक आणि तात्पुरता उपाय म्हणून अनेक वर्षांपासून वापरला जातो. लवंग दाताच्या जवळ ठेवले की सुरुवातीला हलकी उष्णता जाणवते, जी काही मिनिटांत हळूहळू शांत होते आणि वेदना कमी होऊ लागते. ही उष्णता नसांवर हलका सुंदपणा आणते आणि रक्ताभिसरण सुधारते, ज्यामुळे सूज कमी होण्यास मदत मिळते. या प्रक्रियेमुळे दातदुखी असलेल्या भागामध्ये आराम मिळतो आणि संपूर्ण ताण जाणवणे कमी होते. अनेक लोक ह्या नैसर्गिक उपायाला तात्पुरता वेदनाशामक मानतात, ज्याचा उपयोग इमर्जन्सीमध्ये करता येतो, विशेषतः जेव्हा डेंटिस्ट लगेच उपलब्ध नसतो. लवंगाचा योग्य प्रमाणात आणि नीट वापर केल्यास त्याचा परिणाम प्रभावी राहतो. यामुळे दातदुखीच्या अचानक प्रसंगामध्ये ही एक सोपी, नैसर्गिक आणि घरगुती उपाय म्हणून खूप उपयुक्त ठरते.
मित्रांनो, हिंग ही फक्त फोडणीसाठी वापरली जाणारी मसाला नाही, तर तिच्यात अनेक औषधी गुणधर्म आहे जे आयुर्वेदामध्ये वर्णन केले आहे. हिंगामध्ये अँटी इन्फ्लेमेटरी आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात, जे सूज कमी करण्यास आणि जंतूंच्या वाढीवर नियंत्रण ठेवण्यास मदत करतात. दातांमध्ये होणारा संसर्ग किंवा सूज ही दातदुखीची मुख्य कारणे आहे. त्यामुळे हिंगाचा योग्य वापर करून या समस्यांवर तात्पुरते नियंत्रण मिळवता येऊ शकते. तिच्या ह्या गुणधर्मांमुळे घरगुती उपायांमध्ये हिंगाला महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले आहे. दातदुखीच्या प्रसंगी सूज ही वेदनेची तीव्रता वाढवते आणि जर ती सूज कमी केली तर वेदना देखील कमी होऊ शकतात. हिंग स्थानिक रक्ताभिसरण सुधारण्यास मदत करते, ज्यामुळे दातांभोवती असलेल्या उतींमध्ये पोषण आणि ऑक्सिजन योग्य प्रमाणात पोहोचते. यामुळे त्या भागातील सूज आणि अस्वस्थता कमी होण्यास मदत मिळते आणि दातदुखीवर तात्पुरता आराम मिळतो. विशेषतः जेव्हा वेदना अचानक आणि तीव्र असतात, अशा परिस्थितीत हिंग एक नैसर्गिक आणि त्वरित उपाय म्हणून उपयुक्त ठरते. अनेक घरगुती उपायांमध्ये हिंग आणि लवंग एकत्र वापरले जातात, कारण दोन्ही घटक वेगवेगळ्या पद्धतीने दातदुखी कमी करतात. लवंग नसांवर हलका सुन्नपणा आणते आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्मामुळे संसर्गावर नियंत्रण ठेवते, तर हिंग सूज कमी करते आणि रक्ताभिसरण सुधारते. या संयोजनामुळे वेदना आणि सूज दोन्ही कमी होतात, ज्यामुळे दातदुखीच्या तात्पुरत्या त्रासावर प्रभावी उपाय करता येतो. या नैसर्गिक घटकांचा योग्य वापर करून घरच्या घरीही आराम मिळवता येऊ शकतो. दातदुखीच्या तातडीच्या परिस्थितीत हिंग आणि लवंग वापरण्याचा उपाय अगदी सोपा आहे, पण तेवढाच परिणामकारक देखील आहे. सुरुवातीला आपल्याला फक्त 1 चिमूटभर हिंग आणि 1-2 थेंब लवंगाचे तेल लागणार आहे. घरामध्ये लवंगाचे तेल नसेल तर 1-2 संपूर्ण लवंग घेऊन त्याचा उपयोग करता येतो. लवंग मोठी असेल तर 1 आणि जर छोटी असेल तर 2 लवंगा वापरता येतात. याशिवाय एक स्वच्छ कॉटन देखील आपल्याला लागणार आहे, ज्यावर तयार मिश्रण लावून त्याचा उपयोग दातदुखीच्या जागी करायचा आहे. मिश्रण तयार करण्यासाठी हिंगामध्ये थोडे पाणी किंवा लिंबूचा रस, तो देखील फक्त 1-2 थेंब घालून त्याला हलकेच मिक्स करावे. नंतर हे मिश्रण पेस्ट सारखे तयार करावे आणि ह्या पेस्टमध्ये लवंगाचे तेल घालावे, किंवा तेल नसेल तर लवंग स्वतःच बारीक कुटून पेस्टमध्ये मिसळून उपयोग करता येतो. तयार मिश्रण कॉटनवर लावून ते दातदुखीच्या जागी जास्त दाब न देता फक्त हलके ठेवावे, म्हणजेच थेट पीडित भागावर आरामदायक परिणाम मिळेल. मित्रांनो, हे मिश्रण दातावर ठेवल्यास काही मिनिटांमध्ये थोडी उष्णता जाणवते आणि हळूहळू वेदना कमी होऊ लागते. यावेळी लक्षात ठेवा की लाळ बाहेर सोडू नका, म्हणजे हा उपचार प्रभावी होतो. साधारणपणे 5 ते 10 मिनिटांनंतर कॉटन काढून टाकता येतो. ह्या उपायामुळे तातडीच्या परिस्थितीत वेदना कमी होऊन आराम मिळतो आणि इमर्जन्सी रिलीफसाठी हा फार उपयोगी ठरतो. मित्रांनो, तरीही जर दाताच्या भागामध्ये जास्त सूज, पस किंवा गंभीर इन्फेक्शन दिसत असेल तर हा उपाय सतत वापरण्यापेक्षा त्वरित डेंटिस्टकडे जाणे आवश्यक आहे. हा फक्त तात्पुरता आणि घरगुती उपाय आहे, जो दातदुखीच्या अचानक येणाऱ्या वेदना कमी करण्यासाठी उपयुक्त आहे. अनेकदा घरामध्ये साध्या वस्तू उपलब्ध नसतात, पण हिंग आणि लवंग सारख्या नैसर्गिक घटकांचा वापर करून तातडीचा आराम मिळवता येतो. मित्रांनो, दातांना मजबूत करण्यासाठी रात्रीची स्वच्छता खूप महत्त्वाची आहे. अनेक वेळा लोक फक्त सकाळी ब्रश करतात किंवा दिवसभर काहीसे लक्ष देतात, पण रात्री झोपण्यापूर्वी ब्रश करणे हे खरोखरच दातांच्या आरोग्यासाठी निर्णायक असते. रात्री दातांवर आणि हिरड्यांवर अन्नकण साचतात आणि दिवसभराच्या तुलनेमध्ये रात्री हा त्रास जास्त होतो. त्यामुळे रात्री नीट ब्रश केल्यास जंतूंचा प्रादुर्भाव कमी होतो, दातांमध्ये निर्माण होणारे स्टेन आणि सूज टाळता येते आणि पुढे निर्माण होणारी दातदुखीची शक्यता कमी होते. रात्रीच्या ब्रश करण्यामुळे दातांची दीर्घकालीन मजबूती टिकवता येते आणि दात अधिक आरोग्यदायी राहतात. दातांना मजबूत आणि पांढरे ठेवण्यासाठी घरगुती मंजनाचा वापर हा एक सोपा आणि प्रभावी उपाय आहे. या मंजनात मुख्य घटक म्हणून नीम पावडर म्हणजेच कडुलिंबाचा पावडर, सेंधव मीठ, हळद पावडर आणि बेकिंग सोडा वापरले जातात. या सर्व घटकांना योग्य प्रमाणात मिक्स करून थोडे नारळ तेल किंवा पाणी घालून पेस्ट तयार केली जाते, जी दातांवर आणि हिरड्यांवर हलक्या हाताने मसाज करण्यासाठी वापरली जाते. मसाज करताना पेस्ट हळूहळू दातांच्या पृष्ठभागाला आणि हिरड्यांपर्यंत पोहोचते, ज्यामुळे हिरड्या घट्ट होतात, दातांना मजबूती मिळते आणि दातदुखीची तात्पुरती तक्रार कमी होण्यास मदत मिळते. या प्रक्रियेमुळे दात स्वच्छ राहतात, तोंडातील जंतू नियंत्रणात राहतात आणि पिवळेपणा कमी होतो. मित्रांनो, घरगुती मंजन तयार करण्यासाठी साहित्याचे प्रमाण ठरवणे खूप महत्त्वाचे आहे. उदाहरणार्थ 1 चमचा नीम पावडर, अर्धा चमचा सेंधव मीठ, अर्धा चमचा हळद पावडर आणि 1/4 चमचा बेकिंग सोडा किंवा आपल्या आवश्यकतेनुसार थोडे कमी जास्त ह्या सगळ्यांचा वापर करावा. सर्व साहित्य एका कोरड्या डब्यात नीट मिसळून ठेवावे, जेणेकरून ही पेस्ट सहज तयार करता येईल.
ब्रशवर किंवा बोटावर थोडी पावडर घेऊन दातांवर आणि हिरड्यांवर 2 ते 3 मिनिटे हलक्या हाताने मसाज करणे योग्य राहते. या पद्धतीने पेस्ट दातांवर आणि हिरड्यांवर पूर्णपणे पोहोचते, ज्यामुळे नैसर्गिक अँटीसेप्टिक आणि सूज कमी करणाऱ्या गुणधर्मांचा फायदा मिळतो. मित्रांनो, ह्या मंजनाचे फायदे विविध आहे. नीम पावडर हिरड्यांमध्ये सूज कमी करते आणि जंतूंचा नाश करते. सेंधव मीठ हिरड्यांना घट्ट करते आणि दातदुखी कमी करण्यास मदत करते. तर हळद पावडर सूज कमी करण्यासाठी आणि संसर्ग रोखण्यासाठी उत्कृष्ट नैसर्गिक घटक आहे. बेकिंग सोडा दातांवरील पिवळेपणा कमी करून दात स्वच्छ ठेवतो आणि चमकदार बनवतो. ह्या मंजनाचा आठवड्यातून 3 ते 4 वेळा वापर करणे पुरेसे असते, कारण जास्त वेळ घासल्यास दातांची इनॅमल खराब होऊ शकते. जर दात संवेदनशील असतील किंवा हिरड्यांमधून रक्त येत असेल तर घरगुती उपाय सुरू करण्यापूर्वी दंतवैद्याचा सल्ला घेणे आवश्यक आहे. या प्रकारे नियमित वापर केल्यास दात मजबूत, स्वच्छ आणि निरोगी राहतात. मित्रांनो, आपल्या शरीराच्या आरोग्यात दात आणि तोंडाचे आरोग्य खूप महत्त्वाची भूमिका बजावते. अनेक लोक रोज ब्रश करतात, पण त्याच वेळी जीभ स्वच्छ करणे विसरतात. प्रत्यक्षात जिभेवर मोठ्या प्रमाणात बॅक्टेरिया साचत असतात आणि हेच बॅक्टेरिया तोंडाला दुर्गंधी येणे, दातांवर प्लॅक तयार होणे आणि हिरड्यांच्या समस्या निर्माण करणे या सर्व गोष्टींना कारणीभूत ठरतात. म्हणूनच ब्रश करताना जिभेचीही नीट स्वच्छता करणे अत्यंत गरजेचे आहे. यामुळे तोंडातील जंतूंची संख्या कमी होते आणि तोंड अधिक स्वच्छ आणि ताजेतवाने राहते. तसेच जेवणानंतर पाणी पिण्याची सवय ठेवली तर अन्नाचे छोटे कण दातांमध्ये अडकत नाही आणि तोंडाची स्वच्छता नैसर्गिकरित्या राखली जाते. दातांचे आरोग्य टिकवण्यासाठी आपल्या आहाराचीही तितकीच मोठी भूमिका असते. जास्त प्रमाणात गोड पदार्थ, साखरयुक्त खाद्यपदार्थ, सोडा किंवा आम्लयुक्त पेये घेतल्याने दातांच्या वरचा संरक्षणात्मक थर म्हणजे इनॅमल हळूहळू कमजोर होऊ लागतो. इनॅमल एकदा खराब झाला की दात संवेदनशील होणे, कीड लागणे किंवा दात दुखणे अशा समस्या निर्माण होऊ शकतात. यामुळे शक्य तितके गोड आणि आम्लयुक्त पदार्थ कमी खाणे हा उत्तम पर्याय ठरतो. त्याऐवजी कॅल्शियम आणि फॉस्फरयुक्त आहारावर भर दिला पाहिजे. दही, दूध, पनीर तसेच विविध पालेभाज्या यामध्ये भरपूर कॅल्शियम असते, जे दात आणि हाडे मजबूत ठेवण्यासाठी उपयुक्त ठरते. याशिवाय दातांची नियमित तपासणी करणे ही देखील एक अत्यंत महत्त्वाची सवय आहे. अनेकदा दातांमध्ये किंवा हिरड्यांमध्ये सुरुवातीला काही लक्षणे दिसत नाही, पण आतून समस्या वाढत असते. म्हणूनच वर्षातून किमान 2दा दंतवैद्याकडून तपासणी करून घेणे आणि आवश्यक असल्यास दातांची सफाई म्हणजे स्केलिंग करून घेणे फायदेशीर ठरते. यामुळे दातांवर साचलेला प्लॅक आणि टार्टर काढून टाकता येतो आणि पुढील मोठ्या समस्यांपासून बचाव होतो. तसेच धूम्रपान आणि तंबाखूजन्य पदार्थांपासून दूर राहणेही अत्यंत आवश्यक आहे, कारण हे पदार्थ दात पिवळे होणे, हिरड्यांचे आजार आणि तोंडाच्या कर्करोगासारख्या गंभीर समस्यांचे मुख्य कारण ठरू शकतात. योग्य सवयी, संतुलित आहार आणि नियमित काळजी यामुळे आपण दात आणि तोंडाचे आरोग्य दीर्घकाळ टिकवू शकतो. मित्रांनो, आशा करतो की ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असणार. अशाच प्रकारचे आरोग्यवर्धक कंटेंट्स करिता आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकनला नक्की प्रेस करा. भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.